जय शिवराय. जागतिक आवाज दिन दरवर्षी 16 एप्रिल रोजी साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या आवाजाचे महत्त्व समजावणे आणि स्वर आरोग्याबाबत जनजागृती करणे. आपला आवाज हा संवादाचा, भावना व्यक्त करण्याचा आणि ओळख निर्माण करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. आपण बोलतो, गातो, शिकवतो, नेतृत्व करतो, या सर्व गोष्टींसाठी आपला आवाज फार महत्त्वाचा असतो. या दिवशी लोकांना सांगितले जाते की आपल्या आवाजाची योग्य प्रकारे काळजी घेणे किती आवश्यक आहे. शिक्षक, गायक, अभिनेता, डॉक्टर, राजकारणी असे अनेक जण आपल्या व्यवसायासाठी आवाजावर अवलंबून असतात. पण जर आवाजाचा जास्त वापर झाला किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला तर अनेक स्वरसंबंधित आजार उद्भवू शकतात. त्यामुळे स्वर आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या दिवशी अनेक ठिकाणी कार्यशाळा, व्याख्याने, मोफत तपासणी शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तज्ज्ञ लोकांना आवाज टिकवण्यासाठी काही उपाय सांगतात, जसे की पुरेसे पाणी पिणे, जास्त ओरडणे टाळणे, गरज असेल तेव्हा आवाजाला विश्रांती देणे आणि नियमित स्वराभ्यास करणे. हा दिवस फक्त जनजागृतीसाठी नाही, तर आपला आवाज हा एक विज्ञान आणि कला आहे याची जाणीव करून देतो. स्पीच थेरपिस्ट, ENT तज्ज्ञ आणि स्वर प्रशिक्षक हे सर्व लोकांच्या आवाजाचे आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. हा दिवस आपल्याला सांगतो की आपला आवाज हा एक अनमोल देणगी आहे आणि त्याची काळजी घेणे आपली जबाबदारी. 16 एप्रिल हा फक्त एक दिवस नाही, तर एक संदेश आहे की आपला आवाज जपा, त्याचा सन्मान करा आणि तो निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक त्या सवयी आत्मसात करा. चला, आपण सगळे मिळून आपला स्वर सशक्त व निरोगी ठेवण्याचा संकल्प करूया. धन्यवाद.